जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुद्रा करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील धार पवार घराण्याविषयी माहिती विशद करण्यासाठी इथं उपस्थित आहे. 13व्या शतकानंतर पवार मतलब पूर्वीचे परमार या नावाने प्रसिद्ध असलेले आणि महाराष्ट्रात येऊन पवार झालेले आणि पवारांची अनेक आडनावं पुढे तयार झालेली याचा इतिहास आपल्या पुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे. अर्थात मूळ राजपूत परमार हे अबुगड राजस्थानमधून बाहेर पडले. पुढे अनेक ठिकाणी स्थलांतर करत शेवटी ते महाराष्ट्रात आले. उज्जैन धार ही मुख्य ठिकाणं माळव्यामधली त्यांची होती आणि पुढे महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही घराणी वेगवेगळ्या शहांच्या पदरी नोकऱ्या करत होती. त्यांना सरदारकी मिळाली, पाटीलकी मिळाली, देशमुखकी मिळाली आणि अशा प्रकारच्या वतनदारी त्यांच्या कर्तबगारीमुळे त्यांना मिळाल्या. आणि विशेषतः पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये हे घराणं सुरुवातीला इथं मूळ धरून राहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साबुसिंह पवारांनी इथं सरदारकी केली आणि पुढे त्यांच्याच वंशजांनी पुन्हा धार आणि देवासला राजगादी स्थापन केली. असा इतिहास आपण आत्तापर्यंत पाहिला. तेव्हा अनेक ठिकाणी पवार आपल्या कर्तबगारीनं मोठे झाले. अनेक शहाच्या मुघल बादशहाच्या दरबारामध्ये त्यांनी मर्दुमकी गाजवली आणि पुढं शिवछत्रपती स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्यामध्येही अनेक पवार घराणी सामील झाली. अर्थात वेळोवेळी पवार घराणी महाराष्ट्रामध्ये स्थलांतर होत होती. 13व्या शतकानंतर जसजसं यवनांचं आक्रमण उत्तरेत वाढलं तसतसे परमार घराण्यातील पवार हे दक्षिणेकडे सरकले. ते थेट विजयनगरच्या राज्यापर्यंत पोहोचले, दक्षिणेच्या राज्यापर्यंत पोहोचले. तेव्हा अशा प्रकारच्या कोकणातील काही घराण्यांची आडनावं जी आज वेगळी आहेत, पवार घराण्यातील असूनसुद्धा त्यांच्या स्थानिक परिस्थितीमुळे किंवा काही कामामुळे कार्यामुळे त्यांची आडनावं बदललेली आहेत, परंतु त्यांनी त्याच आडनावाने मोठी कर्तबगारी केलेली आपल्याला दिसून येते. त्यात कोकणातील गुढेकर पवार ते आज गुढेकर नावाने प्रसिद्ध असले तरी ते मूळ धारचे पवारच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहेगावी हे घराणं स्थायिक झालं आणि पुढे देवगिरीच्या राजांकडे हे घराणं सरदारकीवर होतं. पुढे विजयनगरच्या साम्राज्यात सुद्धा त्यांनी मोठा पराक्रम केला आणि विजयनगरच्या सम्राटाच्या पदरी सुद्धा हे घराणं कार्यरत होतं. पण या घराण्याला गुढेकर असंच नाव पडलं आणि त्यामुळे पवार आडनाव लुप्त होऊन गुढेकर हे आडनाव प्रसिद्ध झालं. दुसरं घराणं म्हणजे सावंत पटेल याच नावाने, अर्थात पटेल म्हणजे पाटील, पण सावंत पटेल या आडनावानं ते प्रसिद्ध झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भिकंडे गाव इथं यांचं वास्तव्य होतं आणि आजही आहे. त्यांचा मूळ पुरुष जो होता तो लखम पवार म्हणून, परंतु तिथं आल्यानंतर सावंत पटेल असं म्हणून त्यांचं नामकरण झालं. पुढे आणखी एक तिसरं घराणं ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरुवंब गाव पंडित आडनावाने प्रसिद्ध आहे. अर्थात हे पंडित आडनाव ऐकल्यानंतर आपल्याला ते पवार आहेत का नाही अशी शंका येईल, परंतु ते मूळ धारचे पवारच आहेत. आणि यांना पंडित आडनाव का पडलं तर त्या गावामध्ये शारदेचं म्हणजे सरस्वतीचं भव्य असं मंदिर आहे आणि त्या मंदिराचे उपासक म्हणून त्यांचं आडनाव पंडित पडलं किंवा पांडित्यामुळे विद्याव्यासंगामुळे त्यांना पंडित ही पदवी प्राप्त झाली आणि पवार आडनाव लुप्त होऊन पुढे पंडित झाले. अर्थात हे पंडित घराणं हे
शारदेचे भक्त असल्यामुळे ते शारदा किंवा सरस्वतीचे पुजारी म्हणूनच पुढे प्रसिद्ध झाले. अर्थात यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भासुरे गावी बागवे आडनावाचे लोक आहेत. बागवे हे सुद्धा पवारच आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये त्यांनी मोठमोठे सरदारकी मिळवल्या आणि शहांच्या पदरी बादशाह, आदिलशाह किंवा निजामशाह यांच्या काळामध्ये ते कार्यरत होते. कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार म्हणून विश्वासराव नावाचे घराणं राजापूर जिल्ह्यात काणे आणि झरे येथे वास्तव्यास आहे. अर्थात कर्नाळा किल्ल्याच्या जवळपासची गावं ही धार पवारांची, पण त्यांना विश्वासराव हा किताब मिळाला. आपण पाहतो की जिजाऊ माँसाहेबांचे थोरले पुत्र म्हणजे शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचे सासरे जे होते ते विजयराव विश्वासराव हे विश्वासराव नावानेच प्रसिद्ध झाले आणि ते शिवनेरीचे किल्लेदार होते. आणि ज्या काळात ते शिवाजी महाराजांच्या बालपणी ते त्या किल्ल्याचे किल्लेदार होते. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या किल्ल्यावर झाला आणि त्या काळामध्ये ते मोगलांचे मनसबदार होते, किल्लेदार होते. त्यावेळेला शहाजहान बादशाह राज्य करत होता दिल्लीला आणि त्यांचे विश्वासू सरदार म्हणून किंवा किल्लेदार म्हणून विश्वासराव प्रसिद्ध होते. पुढे आणखी एक घराणं सावंत. अर्थात सावंत ही पदवी आहे. अनेक मराठा घराण्याच्या पाठीमागे सावंत ही पदवी लागते. त्यांचा मूळ पुरुष हा सावंतराय आहे आणि यांचं वास्तव्य जास्त करून रायगड जिल्ह्यातील गोवेले गावामध्ये आहे. म्हणून शिवकाळामध्ये हे घराणं प्रसिद्ध होतं आणि ते गोवळकर सावंत या नावाने प्रसिद्ध झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गोवळकर सावंत हे सरदार होते. अर्थात या घराण्याची उज्ज्वल परंपरा आहे. पवार नाव लुप्त जरी झालं तरी वेगवेगळ्या आडनावाने ते घराणं प्रसिद्ध होतं. तसंच त्यांनी वेगवेगळ्या आडनावाने आपली मर्दुमकी दाखवली, परंतु आपली परंपरा ही पवार घराण्याची आहे हेही त्यांना माहिती होतं. आणि अशा प्रकारे या घराण्याने शिवकाळापासून किंवा मुघल बादशहापासून तर थेट पानिपतच्या युद्धापर्यंत अनेक युद्धामध्ये मर्दुमकी गाजवलेली ही घराणी आहेत. त्यात विशेषतः पानिपतच्या युद्धामध्ये या भागातील ज्या पवारांनी पराक्रम केला त्यांची नावं अशी की धर्माजी पवार, दामोदर पवार, धनाजी पवार, अप्पाजी पवार, आनोजी पवार, नरसोजी पवार, बिंबाजी पवार, दत्ताजी पवार, बहिर्जी बागवे अर्थात बागवे हे सुद्धा पवारच आहे. आणि त्या भागातील जी आडनावं माझ्या कानापर्यंत आली की त्यांनी त्या लोकांनी वेळोवेळी मला असं कळवलं की आम्ही मूळचे पवार आहोत, परंतु आत्ता आमच्या आडनावं अशा प्रकारची आहे. ती बदललेली आडनावं अशी वाघ, धांद्रे, बाळू पवार यांनी मला कळवलं की आम्ही आदिवासी पवार आहोत, पण गडकालिका मातेचे पुजारी आहोत, भक्त आहोत आणि तीच आमची कालीमाता देवी आहे आणि आम्ही सुद्धा धार परमार आहोत, पवार आहोत. कौशिक पोवार यांनी गुजरातमधून मला कळवलं की आम्ही पोवार म्हणजे पवारच आहोत, पण आता आम्ही गुजरातमध्ये पोवार आडनावाने प्रसिद्ध आहोत. भोसकर हे सुद्धा धार पवार आहेत. धांद्रे, धनवडे, रमदळ, पाटले, रानवड, बागवे अशा प्रकारची विविध घराणी जी आज वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध झाली आणि आहेत. त्यांनी वेगवेगळ्या काळामध्ये खूप चांगला पराक्रम करून धार पवार घराण्याचा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर पानिपतावर युद्ध खेळलेल्यांनी आपला देशभर लौकिक पसरवला आणि त्या युद्धामध्ये पानिपतच्या युद्धामध्ये बरेचसे वीर हे शहीद झाले. आणि अशा प्रकारे धार पवार घराण्याची उज्ज्वल परंपरा त्यांनी राखली. अशा या सर्व वीरांना आणि वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेल्या घराण्यांना मी मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.